कुणीही उपाशी राहणार नाही याच्यासाठी त्या ठिकाणचे गुरुद्वारा आहेत, प्रार्थनाचे वेगवेगळे स्थळ आहेत, त्या सर्वांनी पुढाकार घेत अन्नछत्र मोठ्या प्रमाणात, निवाऱ्याच्या सोयी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. जी जनावरं आहेत त्या जनावरांना निवाऱ्याच्या सोयी सरकार आणि समाज एकत्र येत मोठ्या प्रमाणात छावण्या त्यांनी सुरू केलेल्या आहेत. रोगराई मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी एक यंत्रणा, सरकारी यंत्रणा, त्याच्या जोडीला समाजसेवी संघटनांची सुद्धा यंत्रणा ही गावोगाव तैनात करून रोगराईचा प्रतिबंध करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. आणि इतरही अनेक उपाययोजना ज्याच्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, समाजसेवी संस्थांचा समावेश आहे आणि आरोग्य केंद्र बळकट करण्यात आलेली आहेत. सर्व प्रकारची मदत या अशा आपत्तीच्या काळात करण्याचा प्रयोग हे पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतामध्ये झालेला आपल्याला दिसतोय. महाराष्ट्राला या दिशेनं जावं लागणार आहे. कोणाची इच्छा असो अगर नसो, केवळ 8,500 रुपये दिले आणि दौरे केले की सगळं भरून पावलं एवढ्यावर थांबता येणार नाही. आपण माणसं आहोत. राजकारण राजकारणाच्या जागेवर होईल, परंतु इतक्या मोठ्या आभाळ फाटला असताना, अन्नदाता संकटात असताना आपल्या ताटातला घास आपल्याला गोड कसा लागू शकतो? आणि म्हणून मला खात्री आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जनता, विशेषतः शहरी बांधव हे शांत बसणार नाही. ते गाव खेड्यातील आपल्या भावांना मदतीसाठी पुढे येतील आणि अत्यंत शुद्ध हेतूने मदत करतील, माझा विश्वास आहे. 50,000 रुपये एकरी मदत, हेक्टरी मदत आहे पंजाबमध्ये. महाराष्ट्रामध्ये इतकी मदत देता येणं खरंच शक्य आहे का? हे नक्कीच शक्य आहे. आपण लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी जर इतका मोठा निधी उपलब्ध करू शकतो तर आम्ही तेच सांगतोय की ही लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी सर्वच आपत्तीमध्ये आहे. दुःखाची वेळ आहे. शेतकरी उभा राहिला नाही तर पुढचं पीक धोक्यात जाईल. शेती उभी राहणार नाही, त्याचा महाराष्ट्राच्या सकल उत्पादनावर परिणाम होईल, उत्पन्नावर परिणाम होईल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. आता जर आपण 1 टाका टाकला नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठं 10 टाके टाकण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि म्हणून तज्ञांना तुम्ही विचारा, मी जे सांगतोय तेही हाच सल्ला देतील की आता जर ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना मदत केली नाही आणि शेती उभी केली नाही, शेतकरी कोलमडला, तर पुढचं राष्ट्रीय आपलं जे राज्याचं उत्पादन आहे, उत्पन्न आहे, त्याच्यावर प्रचंड मोठा विपरीत परिणाम होईल आणि ते साधणं शक्य होणार नाही. आणि म्हणून आताच तातडीनं डोस, एक प्रकारचा बेसल डोस आम्ही शेतामध्ये ज्या प्रकारचा देतो त्या प्रकारे तातडीनं मदत करणं आणि सावरणं, शेतकऱ्यांना, शेतीला सावरणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरणं हे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. केंद्राने सुद्धा तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे. एकतर राज्यावर सोडून देऊन चालणार नाही. आमचा जीएसटी चालतो, आमचं उत्पन्न चालतं, मग आम्हाला मदत सुद्धा केली पाहिजे. आउट ऑफ वे जाऊन मदत केली पाहिजे. राष्ट्रीय आपत्ती घोषित करत मदत केली पाहिजे. केंद्र सरकारकडून सुद्धा आम्ही अपेक्षा बाळगून आहोत.